एक चाहूल प्रीतीची भाग 7. अनुष्काच्या खोलीत पिहू अनुष्काच्या मागे धावत ओरडत होती. थांब अनुष्का, तुला दाखवते मी माझ्या बनवलेल्या हलव्याला किती गोड बनवलंस तू. अनुष्का स्वतःचा बचाव करत म्हणाली, शपथ यार, यात माझी काही चूक नव्हती. मी बरोबर साखर घातली होती, पण तू आणि मॉमने पण साखर घातली आणि मग म्हणूनच तो शिरा गोड बनला. हे ऐकताच पिहू म्हणाली, किमान मला तेव्हा तरी सांगायचंस, जेव्हा मी शिरा त्या डेव्हिलच्या समोर घेऊन जात होते. तेव्हा का नाही सांगितलंस. अनुष्काने हसून तिला चुकवत म्हणाली, अगं जर मी तेव्हा काही सांगितलं असतं, तर आजीने मला सोडलं नसतं. पिहू अनुष्काला पकडून मजेत तिला मारू लागली तेवढ्यात सानिका तिथे येऊन म्हणाली, अगं काय चाललंय? का भांडताय तुम्ही दोघी? अनुष्का लगेच सानिकाच्या मागे लपून म्हणाली, मॉम पिहूला सांग की शिऱ्यात साखर तू पण घातली होती. हे ऐकून सानिकाने आश्चर्याने विचारलं, तू पण म्हणजे? आणि अजून कोणी कोणी घातली होती? तेव्हाच पिहू म्हणाली, या अनुष्काने. सानिका विचार करत म्हणाली, म्हणूनच शिरा इतका गोड झाला होता. हे सगळं सोडून दे पिहू. हे घे तुझ्या पहिल्या स्वयंपाकाचं गिफ्ट आहे. पिहू गिफ्ट पाहून आश्चर्याने म्हणाली, अरे आंटी, याची काय गरज होती? सानिका तिला समजावत म्हणाली, गरज होती पिहू, आता तू या घराची सून आहेस. हे ऐकून अनुष्काने सानिकाला विचारलं, मॉम पण हे आहे काय? सानिका स्मित करत म्हणाली, हा आमचा खानदानी हार आहे आणि आज मी हे पिहूला देत आहे. हे ऐकून पिहू म्हणाली, नको आंटी, मी इतकं महागडं गिफ्ट नाही घेऊ शकत. सानिकाने पुन्हा सांगितलं, पिहू किती वेळा सांगू मी तुला, तू आता या घरची मोठी सून आहेस. तुझा या घरावर तितकाच हक्क आहे, जितका इतरांचा आहे आणि आजपासून हा हारही तुझाच आहे. हे म्हणत सानिकाने हार पिहूला दिला आणि ती खोलीतून बाहेर गेली. थोड्याच वेळात अनुष्का आणि पिहू आरामात बसून गप्पा मारू लागल्या. तेव्हाच त्यांच्या फोनवर एक नोटिफिकेशन आलं, ज्यात लिहिलं होतं की 2 दिवसांनी त्यांचं कॉलेज सुरू होणार आहे. हे मेसेज बघून त्या दोघीही खुश झाल्या. तेव्हा पिहू सुस्कारा टाकत म्हणाली, शेवटी कॉलेज सुरू होतंय. आता आपण किमान 9 ते 5 तरी कॉलेजमध्ये राहू शकतो, म्हणजे थोडा ड्रामा कमी होईल जीवनात. अनुष्का पण मान डोलावत म्हणाली, खरंच यार, या दिवसात रोज काहीतरी नवीनच घडतंय. रोज काहीतरी नवीन ड्रामा होतोय. ते दोघी असंच गप्पा मारत होते की सोहा तिथे येऊन म्हणाली, तुम्हा दोघींसाठी एक गुड न्यूज आहे. मी तुमच्या कॉलेजमध्ये ड्रामा क्लबची डायरेक्टर म्हणून सामील होणार आहे. सोहाची ही गोष्ट ऐकून अनुष्काने चेहऱ्यावर अजब हावभाव आणून विचारलं, म्हणजे तू आमचा कॉलेजमध्येही पाठलाग सोडणार नाहीस? हे ऐकून सोहा थोडं रागाने म्हणाली, अरे हॅलो, विसरू नका की ते कॉलेज माझंच होतं आधी. अनुष्का पटकन म्हणाली, होतं पण आता नाहीये. त्या दोघींचं भांडण सुरू होतं तेव्हाच पिहू म्हणाली, दी छान आहे की तुम्ही ड्रामा क्लबची डायरेक्टर झालीत. आता मला पण प्रवेश मिळवून द्या ना प्लीज. सोहा हसत म्हणाली, का नाही पिहू, तू ये ना ऑडिशन देण्यासाठी. त्या तिघी काही वेळ गप्पा मारत राहिल्या आणि मग पिहू आपल्या रूममध्ये गेली. त्यावेळी अधिराज आपल्या स्टडी रूममध्ये काम करत होता आणि पिहू आरामात बेडवर आडवी झाली आणि मनाशीच म्हणाली, अरे हा बेड किती मस्त आहे, किती छान झोप येते त्यावर आणि रूममध्ये किती छान सुगंध आहे. काहीही म्हणा, त्या डेव्हिलचाही सुगंध छान आहे. तेवढ्यात अधिराज स्टडी रूममधून बाहेर आला आणि त्याने पिहूचं सगळं बोलणं ऐकलं. हे सगळं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि मग तो हळूहळू पिहूच्या जवळ येऊन बसला. त्याच्या जवळ येऊन बसताच अधिराजने विचारलं, काही म्हणालीस का माझ्याबद्दल? अधिराजचा आवाज ऐकताच पिहू घाबरून म्हणाली, नाही, मी काहीच नाही बोलले. तुम्ही काही ऐकलं का? अधिराज हलकं हसत म्हणाला, मी काही ऐकलं नाही म्हणून तर विचारतोय. हे ऐकून पिहूने सुटकेचा श्वास घेतला आणि म्हणाली, नाही, मी काही बोलले नाही. अधिराज थोडा विचार करून म्हणाला, ठीक आहे, मान्य केलं तुझं म्हणणं. काही मिनिटांनंतर तो पुन्हा बोलू लागला, एक सांग ना, तू मला काय म्हणून हाक मारतेस? हे ऐकताच पिहूने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं आणि अधिराजने थोडं जोर देत विचारलं, बोल ना. पिहू गोंधळून म्हणाली, मिस्टर देशमुख. पिहूचं उत्तर ऐकून अधिराज म्हणाला, हो, हे तर तू मला माझ्यासमोर म्हणतेस,
हे म्हणत अधिराज पिहूच्या अगदी जवळ येऊन बसला, ज्यामुळे पिहूला थोडी घाबरगुंडी येऊ लागली आणि तिला एक वेगळीच भावना येऊ लागली. पण अधिराजने आपली गोष्ट पुढे चालू ठेवली आणि म्हणाला, जेव्हा मी तुझ्यासमोर नसतो तेव्हा तू मला काय म्हणतेस? हे ऐकून पिहूने घाबरून अधिराजकडे पाहिलं आणि मग नजर खाली झुकवत हलक्या आवाजात म्हणाली, तेव्हाही मी तुम्हाला मिस्टर देशमुखच म्हणते. अधिराज लगेच तिला टोकत म्हणाला, नाही प्रिन्सेस, खरं सांग. पिहू काही म्हणण्याच्या आधीच अधिराजने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस तिच्या कानामागे करायला सुरुवात केली. पिहू या सगळ्या वेळेत शांत बसली होती कारण तिला काहीच सुचत नव्हतं की कसं रिॲक्ट करायचं. अधिराजने पुन्हा विचारलं, बोल पिहू, काय म्हणतेस मला? पिहू घाबरत म्हणाली, ते मी. पिहू काही बोलणार होती तेवढ्यात अधिराज म्हणाला, हो मी ऐकतोय, बोल. मग पिहूने हळू आवाजात म्हणाली, डेव्हिल. हे म्हणताच पिहूने घाबरून आपले डोळे मिटून घेतले. अधिराज पिहूला असं पाहून हसला आणि म्हणाला, डेव्हिल, मी असं कोणतं काम केलंय की तू मला डेव्हिल म्हणतेस? अधिराजचं हे ऐकून पिहूने आपले डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहिलं. मनाशीच म्हणाली, संपूर्ण दिवस डेव्हिल सारखा चेहरा घेऊन फिरतोस. कधीही लोकांवर राग काढतो आणि आता मात्र भोळेपणाने विचारतोय. तेवढ्यात अधिराजने परत विचारलं, बोल ना. त्याचा प्रश्न ऐकून पिहू हळू आवाजात म्हणाली, माझ्याशी लग्न. पिहूचं उत्तर ऐकून अधिराज म्हणाला, मी तुझ्याशी लग्न, तुला किडनॅप करून थोडीच केलं. हे ऐकून पिहू ताबडतोब म्हणाली, जबरदस्तीच केली ना? अधिराज सामान्य सुरात म्हणाला, नाही, त्याला जबरदस्ती नाही म्हणत. त्यावर पिहू आश्चर्याने विचारते, मग त्याला काय म्हणतात? अधिराज पिहूकडे प्रेमाने पाहून म्हणाला, त्याला हक्क म्हणतात. हे ऐकून पिहू अजून गोंधळली आणि विचारत म्हणाली, मग हक्क आणि जबरदस्ती यात काय फरक आहे? अधिराज प्रेमाने पिहूच्या गालावर हात ठेवून म्हणाला, फरक खूप मोठा आहे. पिहूने परत विचारलं, आणि तो काय आहे? अधिराज हसत म्हणाला, योग्य वेळी समजेल. हे ऐकून पिहू वैतागून स्वतःशीच पुटपुटत म्हणाली, दुनियात कसे कसे लोक राहतात. अधिराजने तिचं ऐकून लगेच उत्तर दिलं, वेगवेगळ्या प्रकारचे. अधिराजाचं उत्तर ऐकून पिहू आता काही बोलली नाही. अधिराज थोडा वेळ तसाच पिहूकडे बघत राहिला आणि मग विचारलं, तू सगळं सामान आपल्या खोलीत सेट केलंस ना? पिहूने होकार दिला. तेव्हा अधिराज पुढे म्हणाला, तुझं कॉलेज सुरू होणार आहे त्यामुळे मला तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत, लक्षात ठेव. पिहू अधिराजाचं बोलणं ऐकून त्याच्याकडे नीट बघू लागली. मग अधिराज तिला समजावून म्हणाला, कॉलेजमध्ये कोणालाही सांगू नको की तुझं लग्न झालं आहे आणि माझ्याबद्दल तर अजिबात सांगू नकोस. हे ऐकून पिहू मनात म्हणाली, मला काही वेळ लागलंय का सगळ्यांना सांगायला की माझं एवढं लहानपणी एका डेव्हिलशी लग्न झालंय? पिहू असं विचारत असतानाच परत अधिराजचा आवाज ऐकू आला, हे मी तुला सांगतोय कारण मला नको आहे की कोणी तुला माझ्यामुळे त्रास देईल. हे सगळं सांगत अधिराज बेडवर आडवा झाला आणि त्याने पिहूलाही जवळ ओढलं. मग तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला, आणि हो, मुलांपासून लांब राहा. कुणाशीही जास्त गोड बोलायची गरज नाही. हे ऐकताच पिहू मान वर करून म्हणाली, मी असं काही करत नाही. पिहूचं उत्तर ऐकून अधिराज हलकसं हसत म्हणाला, तुझ्या कॉलेजमधले सगळे गुन्हे मला माहीत आहेत. हे ऐकून पिहू मासूम चेहरा करत म्हणाली, ते सगळं तर अनुष्का करत असते, मी काहीच करत नाही, खरंच. तिचं बोलणं ऐकून अधिराज म्हणाला, हो प्रिन्सेस, मला माहीत आहे तू अगदी जलेबीसारखी सरळ आहेस. अधिराजाचं बोलणं ऐकून पिहूने चेहरा बनवला. अधिराज म्हणाला, माहितीये मला, तू एका मुलाला बाथरूममध्ये बंद करून त्यावर फटाके फोडले होतेस. हे ऐकून पिहूने रडायच्या आविर्भावात चेहरा केला. तिला इथून पळून जावं असं वाटत होतं पण ती अजून अधिराजच्या बाहुपाशात असल्याने काहीच करू शकत नव्हती. मग ती परत सफाई देत म्हणाली, त्या मुलाने एका मुलीला त्रास दिला होता म्हणून. अधिराज समजावत म्हणाला, हो प्रिन्सेस, मला माहीत आहे. म्हणूनच मी तुला काही म्हणत नाहीये. अधिराजच्या तोंडून प्रिन्सेस हे ऐकून पिहू वैतागली आणि म्हणाली, तुम्ही मला असं प्रेम देणं बंद करा, मला नाही आवडत. अधिराजने तिचं ऐकून विचारलं, कोण प्रेम नाही आवडत तुला? पिहू चेहरा चढवत म्हणाली,
हेच प्रिन्सेस बाबू, सोनू, जान, जानू आणि बेबी टाईपचे. मला हे सगळं अजिबात आवडत नाही. अधिराज हे ऐकून खुश झाला, कारण आता पिऊ त्याच्या समोर थोडं का होईना पण खुलत होती आणि तिचा भीतीचा भाव थोडा कमी झाला होता. अधिराजने पिऊचं म्हणणं मान्य करत म्हणाला, ठीक आहे, मग तसंच निकनेम देतो. जस तू मला दिलं आहे. हे ऐकून पिऊ गोंधळली आणि त्याच्याकडे बघू लागली. अधिराज काही विचार करत असल्याचा अभिनय करत म्हणाला, म्हणजे मी तुला चवडायन प्यासे आत्मा, रक्तपिपासू किंवा पिशाचिनी म्हणू शकतो. त्याच्याकडून असे शब्द ऐकून पिऊला राग आला आणि ती त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करू लागली. पण अधिराजची पकड खूपच घट्ट असल्याने तिला सुटता आलं नाही. पिऊला असं धडपडताना पाहून अधिराज म्हणाला, काय झालं आता? आता तर मी तुला तुझ्याच स्टाईलने खेम दिलं आहे. पिऊने रागात म्हणलं, तुम्ही खूप वाईट आहात. अधिराजने तिचं ऐकून विचारलं, का? देखील तर वाईटच असतात ना. आता मीही झालो तर त्यात काय नवीन आहे? त्याच्या या बोलण्याने पिऊ चूप झाली आणि मनातच म्हणाली, मला याच्या समोर विचारपूर्वक बोलायला हवं. दुसऱ्या बाजूला अधिराज पिऊला जवळ घेऊन स्वतःला खूप सुखद अनुभवत होता. त्याने हळूच पिऊच्या कपाळावर किस केला आणि डोळे मिटून झोपला. दुसऱ्या दिवशी अधिराज जेव्हा जागा झाला, त्याने पाहिलं की पिऊ एका लहान मुलीसारखी झोपली होती. हे पाहून अधिराजने तिच्या कपाळावर एक किस केला आणि फ्रेश होण्यासाठी गेला. काही वेळानंतर अधिराज ऑफिससाठी तयार होऊन आला, पण पिऊ अजूनही झोपली आहे. त्याने मनात विचार केला, किती झोपते ही मुलगी? कॉलेजला कसं काय वेळेत पोहोचत असेल? हे विचार करतच अधिराज पिऊच्या जवळ जाऊन तिला उठवायला लागला. तेवढ्यात पिऊने झोपेतच त्याला जोरात एक किक मारली आणि तो खाली पडला. पण पिऊ अजूनही झोपलेलीच होती. हे पाहून अधिराज पटकन उठला आणि टेबलवर ठेवलेला पाण्याचा जग उचलून तिच्यावर सगळं पाणी ओतून दिलं. तेव्हा पिऊ घाबरून उठली आणि ओरडली, वाचवा वाचवा, मी बुडणार आहे. पिऊचा आवाज ऐकून अधिराज हसत म्हणाला, गुड मॉर्निंग. तर आता काय होईल जेव्हा पिऊ जागी होईल? अधिराज आणि पिऊची ही जवळीक एक नवीन कहाणी लिहील का? त्यांचीही गोड तिखट खटकेबाजी प्रेमाचा रंग घेईल का? त्यासाठी वाचत रहा. एक चाहूल प्रेमाची.